पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। मग एक दिवशी त्या मागल्या टाकीतमध्ये घाण पाण्याच्या टाकीला होत होती। मग मी काय म्हणलं, बाबा ह्याच्यावर काय जाकान फेकान काय आहे का नाही, तुमच्या वाचण्याला म्हणलो असेल किंवा तुमच्या साहेबांनी मी म्हणलो असेल, ते म्हणजे आम्हाला काय माहीत नाही म्हणजे ह्याच्यावर काय असतं काय नसतं। त्या वासानं तुम्हाला सांगतो, ही माझं पॅक झालं छातात वासानं आणि ही माझा मेंदू बिघडला। खर्डी परिसरातील श्री सीताराम महाराज साखर कारखान्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणि शेतकऱ्यांची शेती दोन्ही गंभीर संकटात सापडली असल्याचा आरोप करीत या परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून कारखान्यातून बाहेर पडणारे घाण पाणी व त्यातून पसरणारी दुर्गंधी, बॉयलरमधून हवेत उडणारी राख व धूळ यामुळे शेतजमीन, पिके, उत्पादनेही नष्ट होत आहेत। राख व धूळ थेट शेतात साचत असून ऊस, भाजीपाला, ज्वारी, बाजरी, डाळी यांची वाढ खुंटत आहे। पिकांच्या पानावर राख बसून फोटोसिंथेसिस कमी होत आहे। शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे। जमिनीची सुपीकता कमी होण्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे, अशी या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांची तक्रार आहे। याबाबत कारखाना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना कराव्यात। जर तात्काळ ठोस पावले उचलली गेली नाही तर नागरिक व शेतकरी मिळून प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रशासन, माध्यमे व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देत आज शेतकऱ्यांनी सीताराम कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन केल्याचे दिसून आले। यावेळी एकलेखी स्वरूपाचे निवेदन कारखाना प्रशासनास देण्यात आले। तर यावेळी उपस्थित आंदोलकांनी आपल्या भावना मांडल्याचे दिसून आले। तर यावेळी कारखाना प्रशासनाच्या वतीने राजलक्ष्मी गायकवाड यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत कारखान्याकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आंदोलकांना दिली व कारखाना प्रशासनाकडून निश्चितपणे उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही देखील दिली। दरम्यान यावेळी आंदोलक आणि कारखान्याचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरू असताना वादावादी झाल्याचे चित्रही दिसून आले। अजून 4 महिने 2 दिवसानंतर डिस्टिलरी ही बंद होईल। 4 महिन्यात मला जितकं काही करता येईल आम्ही करणार आहे। जनावर सांभाळतोस तू बाबा, असं बोलत जाऊ नको। मी वैतागले आंदोलन चालले ना आम्ही कायदेशीर मागच्याकडे 5 वाजता सुट्टी होती द्या। कोण अडवतोय? त्याची 5 वाजता सुट्टी होती, 5 वाजता त्याची कोण अडवतोय सांगा फक्त। 5 वाजता सुट्टी होती त्याची। पाच वाजता त्यांची सुट्टी होती बघा कोण आहे ते मॅडम म्हणजे
कोण हे लोकांना पाच वाजता